दास तुका। ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा, तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चरचरी। मनोजवम मारुत तुल्य वेगम जितेंद्रियम बुद्धिमतां वरिष्ठम वातात्मजं वानरयूथ मुख्यम श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। अष्टसिद्धि नवनिधि के दाता असबर्ती जानकी माता रामायण तुमरे सात शक्ती रवी महाराज देवठाणकर।
सर्व सुखे आजी येथे वळली. थोडं बोलता सर्व सुखे आजी येथेची वळली, संतांची देखिली चरणांबुजे, सर्व काळ होतो आठवीत मनी, फिटले ते धनी येणे काळे, तुका मने वाचा राहिली कुंठीत,
गुंठीत पुढे झाले चित्त समाधान सर्व काळ होतो आठवीत मनी फिटले ते धनी निकाळे मंगलम भगवान विष्णू मंगलम गरुडध्वजा मंगलम पुंडरीकाक्ष मंगलम तनुहरी महायोग पिटे तटे भीमरथ्यम वन पुंडरीकाय दातु इंद्रेहि समागत्य तिष्ठन्तमानंद कंदम प्रब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम पांडुरंग करू प्रदमन वैकुंठ सोडलं आणि संत सदनी राहिलं. संतांजवळचं सुख भोगण्यासाठी संतांजवळचं सुख घेण्यासाठी बरं का. आता आहे का संतांजवळ कुठलं सुख आणि देवाकडे कुठलं सुख याचं चिंतन आपण नंतर करणार आहोत. पण अगोदर भक्त कुणाला म्हणायचं आणि संत कुणाला म्हणायचं हे एकदा सांगून जातो. ऐका आता भक्त कुणाला म्हणायचं. परमार्थिक साधना करून मिळालेल्या भगवंताच्या आनंदामध्ये दुसऱ्याचा विचार न करता जो स्वतः मग्न असतो त्याचं नाव भक्त. आता संत कुणाला म्हणायचं ऐका. परमार्थिक साधना करून मिळालेल्या भगवंताच्या आनंदामध्ये अरे स्वतःचा विचार न करता ज्यांना फक्त जगाची खंत आहे अशी एकच जात आहे की त्याचं नाव संत आहे. विठ्ठल 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 सांगायचं म्हणजे जगाच्या कल्याणा उद्धाराय जन करुणी सायस येथे उपकारासाठी हे संत तेची संत आणि ज्यांचा हेत विठ्ठल नेनती काही टोला मग फक्त नामस्मरण वाचनी तेची संत. आता भक्त पहा भक्त ऐसे जाणं जे देही उदास गेल्या शापास निवारोनी. भक्त ऐशे जाना कैसे जाना जे देही उदास देहावर उदास. आता देहावर उदास असणं म्हणजे वाट्यावर असं बसणं. काही माणसं हो ना आपण एखाद्या वेळेस राम राम हो अहो राम राम काय झालं तो का कापूस जळाला का हळद भिजली का झालं काय फ्रेश नाही काय नाही चेहऱ्यावर आनंद नाही. ते ध्यानावरच नसतो रोई आणायला गेलेला असतो दिवसात. चित्त तिथं नसतं ना जवळ नाही चित्तन पुढे बैसली ती त्याला उदास नाही म्हणायचं बरं का. देही उदास म्हणजे देहाची आसक्ती नाही. देहाची काय नाही. परमार्थासाठी भगवंतासाठी समाजासाठी आणि देशासाठी शरीर आजही गेलं तरी चालते आणि उद्याही गेलं तरी चालते. त्याला म्हणायचं देही उदास आणि त्याला म्हणायचं भक्त. बाबांनी शरीराची पर्वा केली का. केली नाही. मग जिवंत होते तोपर्यंत शरीराची पर्वा केली नाही. रात्रंदिवस नामस्मरण केलं. उभं राहून काकडा म्हणला उभं राहून गाथा भजन केलं 5-5 घंटे. आपल्याला कळतं ना लहान होतं ना आम्ही कळत नाही असं थोडे. बाबांनी शरीराची पर्वा नाही दिंडीमध्ये पायी आणि रात्रंदिवस नामस्मरण. मी आता बदाम खायला पाहिजे काजू खायला पाहिजे असं वाटत नसेल का बाबा. 2 दिवस जगलो पाहिजे असं वाटत नसेल का बाबा. त्या टायमातला विचार काय. पण खरं सांगू का ते जगणं नाही. बाबाचं ते खरं जगणं नव्हतं आणि तुमचं आमचं खरं हे जगणं नाही. आपण गेल्याच्या नंतर किती काळ लोक आपली आठवण करतात का हे आपलं जगणं आहे. आलं लक्षात तुमच्या. जिवंत आहोत तोपर्यंत आपल्याला त्रास आहे लोकांचा. काय म्हणायचं संतांना त्रास दिला लोकांनी. जिवंत होते माऊलीला त्रास दिला तुकोबरायला त्रास दिला. तुकोबरायला गाढवावर बसून दिंडी काढी तुकोबरायाची. मंबाजी भवन काट्याच्या लाकडानं मारलं. खाली भजन तुकोबरायाचं. पांडुरंग पांडुरंग भज रे मना हो पांडुरंग पांडुरंग भज रे मना भज रे मना भज रे मना. पांडुरंग पांडुरंग भज रे मना पांडुरंग पांडुरंग भज रे मना. पांडुरंग 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 पांडुरंग. जसं भजन चालू तसेच मंबाजी व काट्याच्या लाकडानं मारत होते. जगद्गुरु तुकोबारायचं तसंच खाली भजन सुरू होतं. थोडेही ढळले नाही तुकोबाराय. मारू द्या म्हणले काय मारायचं. उलट विक्षेप होईल. मी जर हल्लो ना मंबाजी बोला विक्षेप होईल दुःख होईल त्रास होईल. काय विचार होते महाराज. अरे बाप रे बाप
करा विचार महाराज. मंबाजी बुवा काटेच्या लाकडानं मारता मारता थकले. मंबाजी बुवाचं मारणं बंद झालं. बंद झाल्याच्या नंतर मग तुकोबाराय उठले आणि घरी गेले. घरी गेल्याच्या नंतर जिजाबाईनं बघितलं, डोळ्यातून पाणी आलं. म्हणले स्वामी किती येडं लागलं तुम्हाला त्या तुमच्या पांडुरंगाचं, तुमच्या देवाचं. तुम्ही ध्यानावर नाहीत, तुम्ही भानावर नाहीत, पिसं लागलं तुम्हाला. अहो तुम्हाला किती मारलं त्या मंबाजी बुवानं. बघा तुमच्या शरीरामध्ये काटे मोडले, काटे लचकंडान काटे उपटून दाखवत होती. महाराजांना ढसा रडू लागली जिजाबाई. हे बघा काटे मोडलेत, मंबाजी बुवानं मारले. तुम्ही ध्यानावर नाहीत, भानावर नाही. विठ्ठल विठ्ठल आणि पांडुरंग पांडुरंग पिसं लागलं. का नाही आला तुमचा देव धावून? कुठं गेला तो तुमचा काळ्या इथे? का नाही आला धावून? तुम्हाला किती मारलंय. अहो तुम्हाला मारलंय. पांडुरंग पांडुरंग भज दे मना, भज दे मना. अहो तुम्हाला मारलंय. भज रे मना. अहो तुम्हाला मारलंय मंबाजी बुवानं. पांडुरंग पांडुरंग भज रे मना. पांडुरंग पांडुरंग भज रे मना. अहो आवा तरी बस करा ना त्या पांडुरंगाचं, इठ्याचं, त्या मेल्याचं नाव. तुम्हाला मारलंय. मग ध्यानावर आली तुकोबाराय आणि मारलंय असा शब्द कानावर आला तुकोबारायाचा. मग तुकोबाराय काय उत्तर देतात बघा. आवले मला मारलं म्हणती होय. मला अगं येडी, मला कोण मारणार आहे? आवले ज्या शरीराला मारलं का ते शरीर मी नाही. आवले शरीरात राहणार मी तो वासुदेव तत्वता. आवले अहम ब्रह्मास्मी. शरीर माझं नाही, पंचमहाभूताचं आहे. अरे ज्या शरीराला मंबाजी बुवान मारलं त्या शरीराचं दुःख शरीरच जाणू जाणे. भक्त ऐसे जाना जे देही उदास. याला म्हणायचं शरीराचा संबंध नाही. काही भक्त वनामध्ये जंगलामध्ये जाऊन झाडाला उलट टांगून घेतात, खाली मुंडकन वर पाय, आणि तपश्चर्या करतात देवाची. कशासाठी? भगवंताची भेट व्हावी, भगवंत आम्हाला प्राप्त व्हावा. काय कठोर तपश्चर्या आता होती का आपल्याला? जंगलामध्ये वनामध्ये तपश्चर्या करतात आणि त्या ठिकाणी गिधाड कावळे पक्षी येऊन लोचके तोडून खातात, त्यांचे मांस तोडून खातात. रक्त सांडतंय जमिनीवर तरी थोडेही ढळत नाहीत. ते सांगतात उलट, ए कावळ्यांनो, गिधाडांनो, पक्ष्यांनो, अरे आमचं पूर्ण मांस खा, काही हरकत नाही, आम्ही थोडेही ढळणार नाहीत. पूर्ण मांस खा, काय हरकत नाही. पण दादा हो, आमचे 2 डोळे खाऊ नका बरं का. आमच्या या 2 डोळ्यामध्ये भगवंताची आस लागलेली. तेवढा भगवंत आम्हाला आमच्या डोळ्यानं पाहू द्या. पूर्ण मांस खा. चुन चुन खायो मांस, अरे सब बन खायो. चुन चुन खायो मांस, ये खायो. इने प्रभु मिलन. अरे शरीर खा, 2 डोळे खाऊ नका. एवढी भगवंताच्या विषयी आस लागलेली असावी कोणाला? भक्ताला. आणि तुकोबारायाला आस लागलेली होती. कोणाची? भगवंताची. किती आस लागलेली होती? जीवन
आयुष्यभर अशीच जर साथ म्हणजे काय एनर्जी निर्माण होती. तुम्ही कौतुक केलं ना म्हणजे आम्हाला बरं वाटतं. आणि खरं सांगू तुम्हाला, आता तुम्ही खाली बसलेले आहात म्हणून आम्ही उभे. अलग लक्ष, तुमच्यामुळे किंमत आम्हाला. तुम्ही खाली बसलेले आहात म्हणून आम्ही उभे. पग घुंगरू बांध मीरा भक्तांबद्दल बोललो. आता आहे का भक्त सुद्धा सुखाच्या पाठीमागे लागलेला आहे. तुम्ही आम्ही सुद्धा. चला आता आपलं बोलू. प्रपंच कशासाठी करणं सुरू आहे, 2 नंबरचे धंदे कशासाठी करणं सुरू आहे, निवडणुकीला उभं राहणं कशासाठी सुरू आहे, कोरडवाहू जमीन पाण्याखालची करणं कशासाठी सुरू आहे, होय बा, पैसा जमवणं मिळवणं कशासाठी सुरू आहे, लग्न करणं कशासाठी सुरू आहे, केलं लग्न तर मुलगी नको मुलगाच पाहिजे कशासाठी, नेमका हेतू काय तुमचा आमचा सुखासाठी धडपडी सुरू आहेत का नाही, बोला ना. हेतू काय नेमका सुख मिळालं पाहिजे. रात्रंदिवस लोक चाळ घोम पाळायला लागले. थांबा महाराज कमू द्या आम्हाला जमू द्या, थांबा महाराज थांबा येऊ पण धरील नंतर जाऊ नंतर माळी कमू द्या आम्हाला. आमच्या पोराला काम करायचं काम नाही पडलं पाहिजे, बांगला बांधायचं काम नाही पडलं पाहिजे, 4 व्हीलर मध्ये आयता आमचा पोरगा फिरला पाहिजे, आम्हाला कमवून ठेव द्या. थांबा महाराज थांबा कमू द्या थांबा. लोक पळायले फेशी उस्तर पळायले, शासनान गतिरोधक टाकलेत रोडवर तरी आवरायला तयार नाही, इतके पळायलेत कमवायचं. कमावतात किती, कोणासाठी कमवतात सांगू का. आपल्या पोटी आलेली संतती जर सुसंस्कारिक असेल कमूच नका, ती एक दिवस कमवल्याशिवाय राहत नाही. पण आपल्या पोटी आलेली संतती जर बिघडलेली असेल ना दादा, कितीही कमवून ठेवा आणि ती एक दिवस गमावल्याशिवाय राहत नाही. कमावतो कोण असेल, कमवायचंच असेल. कोणी कन्या पुत्र होती जे दयाचा हरिक वाटे देवा. हे लहान लहान मुलं आता तुम्ही कीर्तनाला बसवले, हे टीव्ही समोर नको. याच्यापेक्षा डबलीनं आपल्या घरचा पोरगा कीर्तनाला आणायचा रोज. इथून पुढे ध्यानात ठेवा. इंजिनियर करा, डॉक्टर करा, वकील करा, काहीच ऐकत नाही. भरपूर शिकवा, क्लास 1 अधिकारी बनवा, पण बारातीच्या दिवशी पवित्र तुळशीची माळ त्याच्या गळ्यामध्ये टाकायला विसरू नका दादा. आणि मग म्हातारपणी तुम्हाला देव म्हणून तो सांभाळ सुख दे. काय दे सुख, एरवी नाही सुख. संसारात धुंडाळले तुम्ही. महाराज म्हणतात तुमच्यासारखे लय लोक वाटा लावले, वापस आले नाही, सुख मिळालं नाही. ते सर्व सुखाची आशा जन्म गेला, कोणाला सुख नाही मिळालं. तुम्हीच काय नावला ते आले, संसारात धुंडाळले, प्रपंचात धुंडाळले. अरे संसार दुःखामुळं चौकडे विश्रांती नाही कोठे, रात्रंदिवस तळमळ मृत्यू लोके सुखाची कहाणी ऐकी जेल करुणाची श्रवणी कैची सुखनिद्रा अंथरून हिंगळाची ठेकणाच्या बाजी सुखाची कल्पना मूर्ख त्या वाचना येऊ पाय प्रमाण आहेत साधू संतांचे. हे पटपट म्हणून टाकले म्हणजे मोकळा. बरेच लोक विनोदाची वाट पाहतात, करावं काय असं ते. आता तुकाराम महाराज पारधी विनोदाचार्य नाव पडलं म्हणल्यावर अपेक्षा विनोदाची करतात. किती सांगा नाही, विनोद केलाच नाही, आज जमलं नाही म्हणून शॉर्टकट मध्ये आहे की नाही. संसारात सुख नाही, संत सांगतात वारंवार.
आणि आपण धुणं लागलो संसारात. चुकीचं आहे, मार्ग चुकला. एका म्हातारी सुई हरवली. रात्रीच्या 12 वाजता ती म्हातारी तिच्या दारात सुई शोधत होती. का दारात खांबा होता, पोल होता, लाईट होता, प्रकाश होता. त्या प्रकाशामध्ये सुई शोधत होती. माझं कीर्तन संपलं, मी गेलो. मला दिसली म्हातारी काहीतरी शोधती. मी आला, आजी, गंगू मावशी, आजी म्हणे काय माय काय म्हणतो रे, काय म्हणतो बाबू, काय म्हणतो. म्हणलं काय स्वतः इतक्या रातचे काय हरवलं. माय सुई हरवली रे, सापडच ना रे. 1 घंटा झाला मी बघते. मी म्हणलं म्हातार माणूस शोधू लागलो, मदत करावं माणसानं बरं का. शोधू लागलो, मला अर्धा घंटा सापडलं. मी म्हणलं आजी नेमकी हरवली कुठे. घरात. पाहती कुठं काय आजी घरात सोय हरवली, तुम्ही दारात का बघता बरं. अरे घरात अंधारी, दारात उजेड आहे म्हणून मी म्हणलं उजेडाला पाहा. मी म्हणलं वायर गिर खराब झाली काय ते. घरात जरी अंधारी तिथं प्रकाश करावा लागेल. ज्या ठिकाणी सुई हरवली त्या ठिकाणी सुई सापडला असं त्याचं नियम. तू दारात बघती किती उजेड असलं सुई सापडणार नाही. तसं तुमचं आमचं सुख प्रपंच संसारात नाही. महाराज म्हणतो सुख पाहिजे का, संतांच्या चरणाची सेवा करा. कारण तुमचं आमचं सुख संतांच्या चरणावर आहे. सुख हे तो एके थाली घेऊ नका, नो टेन्शन. ऐकायला तर येतं का नाही. हॅलो हॅलो, संतांच्या सेवा करावं लागेल ना. पण हे लोकांना असं बोललं नको वाटतंय. हे सांगायचं असतं काय का ना. हो 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 महाराज कळाली पुन्हा तिकडं तिकडून काढून देतील का तिकडच पळतील पुन्हा. सुख स्वाद आहे. हो ना. आता आम्ही बी पाहतो कीर्तन झाले की आम्हाला लोक म्हणतात गादी आहे इथं झोपा तुम्ही. चोर आहे, भीती वाटते. उन्हाळ्याचे दिवस आहेत, नका जाऊ घरी. नाही ती लेकरं बाळून बायको दिसते. आम्हाला वाटतंय आम्ही जाऊच तर ती बाई परत घेऊनच उभी पण बोवाळायला जाऊ घरी. कशाच काय आम्ही घरी गेलो. आमच्या गाडीचा आवाज ऐकून आमची माय उठती. म्हातारी माय सर्वात अगोदर. पण आमचं माईकडे लक्ष नाही. आला का माय जेव आता तुला भूक लागली असेल वाजू म्हणून जीव. माय प्रेम ते माईचं प्रेम कुठं दिसतंय तुम्हाला सांगू का. माय संपली, प्रेम संपलं. प्रेमाचा ओलावा संपला. ध्यानात ठेवा, विचार करा. तुम्हाला वाटत नसेल त्याच्याबद्दल काही, पण थोडासा विचार करा. पाठीमाग जा, पाठीमागचा विचार करा. माय संपली, प्रेम संपलं. कोरडी होट पडलेले पदरानं वल्ली करते ती माय. लहानपणी नरड पडूस तर पाणी भरायला होती ती बायको. हा तरी आम्ही गाडी आली की माईचं ऐकत नाही. माय घे माय जीव तुम्ही तू हे बाजूला. आम्ही ती लेकरं वाळ चिवी का झोपली. ती गाडीचा आवाज ऐकून अगोदर चिवी असली तरी ती गाडीचा आवाज ऐकली डोळे खुपसून घेते. झटकच घोरती. खाती का कशाच काय सुख धुंडाळायला पळतो का नाही आपण संसारातच प्रपंचात. हे किती सांगा महाराज, हे नुसतं ऐकायसाठी एक ऐकलं असं लोकांना वाटतं. म्हणून तो लोक म्हणतात ना नवीन सांगणारा आणा. महाराज परिवर्तन व्हायला किती लागतं. ठीक आहे, एका ठिकाणी महाराज म्हणले पूर्ण शास्त्र पूर्ण वेद काय करता येतं. आम खाने से मतलब पत्ते की बिनते. आंबा खायचा. आम्ही कशाला मोजत बसायचे आंब्याचे. कधी व्हावं मोज ना. आंबा सार आहे ना.
तसे तू खूप बरं आहे म्हणले येडे हो, एका ठिकाणी हे ऐकायचं ते झालं जुनं तेव्हा आणा ते नवीन आणा हे आणा. कैलास महाराज म्हणले नाही नेहमीच हे गावातले काय नवीन बोंब दिली या राखलं. नुसतं ऐकून काय करतात हे पहा. वेद अनंत बोलीला अर्थ तुकाची साधीला विठोबाशी शरण जावे विशेष संपला. नवीन नवीन ऐकून काय कर. मग आता इथं संतांच्या वचनावर विश्वास ठेवा, निश्चय करा, ठाम राहा, सुख मिळतं ना. तिकडं नका पळू तीनदा सुख संसारात नाही. बंगला सुख देत नाही, पैसा सुख देत नाही बरं का, पद पदवी सुख देत नाही, पत्नी सुख देत नाही, सोयरे धायरे नाही, मुलगा नाही, हे सुख देत नसतं. आता मी तुम्हाला सुखाचे 4 प्रकार सांगणार आणि त्याचं विश्लेषण करू. सांगू का सुखाचे 4 प्रकार? माझ्या मते ऐका. सुख दुःख मिश्रित सुख ध्यानात ठेवा बरं. 1 सुख दुःख मिश्रित सुख 1. नंबर 2 सर्व सुख. नंबर 3 अति सुख आणि नंबर 4 सोलीव सुख. विठ्ठल आता याचं करायचं विश्लेषण. सुख दुःख मिश्रित सुख म्हणजे सोप आहे, विश्लेषण आपलं सोपं असतंय. प्रपंचामध्ये कधी सुख कधी दुःख, कधी सुख कधी दुःख. बांगला बांधला, कलर द्याला, सुख झालं, याला वा आपला बांगला, सुख झालं, बांगला आपला बांगला, खिडकीच मोडून पडली. आता काय झालं? दुःख झालं. सोयाबीन इकली, मार्केटमध्ये नेऊन 1 लाख रुपयाची गड्डी हातात आली, 500-500चे नोटा कडक बँकेतून छापून अशा तो का लाव मोजायला. ही 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 19 20 22 23 24 25 27. अरे मरशील ना म्हणलं, स्वास्थ्य सोडतो कोणी का हिसकून घ्यायला होतं तो का गिळगिळ वाचली. इतका आवडीचा पैसा सुख झालं याला. एसटी हुकून गेली, एकटा पाय पायी चालला, चोरायनं अडवला, जांब्या काढला, निकाल हिसकून घेतले. आता काय झालं? पहिल्यानं सुख झालं गड्डी पाहून, नंतर हिसकून घेतल्यावर काय झालं? दुःख. जाऊ दे आता शॉर्टकट मध्ये. लग्न केलं, सुंदर पत्नी मिळाली, वा आपल्या हरकी पत्नीच नाही कोणाची गावात. नंबर 1 पाहिजे का साधा आहे काय मग. सुख झालं. संतानच होईना, 3 वर्ष झाली, लेकरू बाळच नाही काय. मेलो म्हणले आता काय करावं. केल्या एका देवाच्या वाऱ्या. झाला मुलगा. काय झालं? मुलगा झाले. सुख झालं ना. मुलगा मोठा झाला, तिकडूनच पिऊन आला, बाप डोक्यात उचलून कमरावर हात धरला. आता काय झालं? तुम्ही हे संसारात असं तुम्ही लावत बस, लय मोठं सांगायसारखं आपल्याला वेळ घालवायचं नाही. कधी सुख कधी दुःख, कधी सुख कधी दुःख, याला म्हणायचं सुख दुःख मिश्रित सुख. नंबर 2 सर्व सुख. सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर, सर्व सुखाचे आगर म्हणे नर हरी सोनार, सर्व सुखाचे आगर जनी म्हणे शारद. नंबर 3 अति सुख. भगवान परमात्मा पंढरपूर पुरता मर्यादित नसून तो भगवान परमात्मा सर्वांमध्ये सर्व ठिकाणी व्यापक आहे, असं त्याचं व्यापक ज्ञान होणं म्हणजे अति सुख. आपल्याला मंदिरापुरता दिसतो नाही. येरो म्हणी काष्टी पाशानी सकळ आहे वनमाळी जेथे तेथे, विठ्ठल जळी स्थळी भरला, रीता ठाव नाही हुरला. आजी मी दृष्टीने पाहिला किंवा देखिला विठ्ठलची, सर्व घटी राम देहा देहिक सूर्यप्रकाशक, कण कण में है भगवान. ओंकाराच रूप तुझ चरा चरा मनमनी, झाड गेली पाना संगे, फुल तू सुगंधी, भगताचा पाठी राखा, गरीबाचा वारी, माझी भक्ती तुझी शक्ती, एक रूप धारी देवा. ओंकाराचं रूप तुझं चारा चारा, हे भक्तिगीत. हे काय भक्तिगीत आहे जोडलेलं. पण सर्व ठिकाणी देव आहे, त्याचं व्यापक ज्ञान होणं, निर्गुण निराकाराचं ज्ञान होणं, ब्रह्माचं ज्ञान होणं. ब्रह्म म्हणले सर्व ठिकाणी व्यापक आहे, सम आहे. आणि ती कसं आहे म्हणले सांगता येत नाही. नाम नाही, रूप नाही, नाही वर्ण छाया, निराकार निर्गुण तूच देवरा, असं याचं ज्ञान होणं, याला म्हणायचं अतिसुख. आता पहा नंबर 4 सोलीव सुख. सोलीव सुख कशाला म्हणायचं दादा? लावणी मृदंग, श्रुती टाळ घोष, शिव
विठ्ठलाच्या नामाचं भजन करणे आणि त्या भजनामध्ये जो आनंद मिळतो, कीर्तनामध्ये जो आनंद मिळतो ना, त्या आनंदाला सोलीव सुख म्हणतात. आणि असं सोलीव सुख फक्त संतांच्या, वैष्णवांच्या, उद्धव बाबाच्या, हरिभाऊ महाराजांच्या, विठ्ठल बाबांच्या अंगणामध्ये हात जोडून उभा असतंय, दुसरीकडे नसतंय. सोलिवाचे सुख अति सुखाहून उभे ते अंगण वैष्णवांच्या, हे त्याचं प्रमाण आहे. आणि वैष्णवाच्या संतांच्याच अंगणामध्ये हे सोली सुख उभा असल्यामुळं देवानं वैकुंठ सोडलं. संत सदनी अगोदर सांगून गेलो, कुठं आला देव? ह्या सोलीव सुखाची गरज त्याला सुद्धा वाटली, कारण त्याच्या नको वैकुंठीचा वासन आहे त्या सुखा. वैकुंठी जाऊन काय बा करावी, उगीच बाय सोय मौन रूप तिथलं सुख नको म्हणले महाराज आम्हाला. वैकुंठातलं सुख नको, उलट देवच संतांचं वयचे सुख आहे का, ते सुख भोगण्यासाठी देवच वैकुंठ सोडलं. कुठं आला? संत सदनी राहिला. मग तू कोपा राहील का? देव होता येत नव्हतं का? तू कोपा राहील? देव होता येत होता, देव होता येत होता, ऐका, पण झाले नाही. म्हणले देवा मी भक्त तू देव ऐशे करी, कारण तू कोपा राय म्हणले देवा. देव होण्यात मजा नाही, भक्त होऊन तुझं भजन करण्यात जो आनंद आहे तो आनंद देव होण्यात नाही. मला सांगा थोडक्यात, गुळाची भेली होऊन राहण्यात मजा का गुळ खाण्यात मजा? गुळाच्या भेली गुळाची गोळी कळती का? खाणाराला कळती, खाणाराला कळती. तसे संत म्हणले देवा तुझी या नामाचा महिमा आणि तुझं न कळो मी कशी आम्हा. तुमच्या नामाचा महिमा तुम्हाला कळणार नाही, मग तुमच्या नामाचा महिमा काय हे जर विचारायचं असेल तर उद्धव बाबाला विचारावं लागेल. विठ्ठल याला म्हणायचं सोलिव सुख. बरं का, कोणतं सुख? सोलिव सुख. आणि हे सोलिव सुख तू कोपा राहायला झालं म्हणजे संतांना याचा आनंद माहिती. कोणाला? संतांनाच याचा आनंद माहिती. हे सोलिव सुख तू कोपा राहायला झालं. ऐका मंडळी, मग काही साधकांनी प्रश्न केला, म्हणले तू कोपा राय, तुम्हाला जे सुख झालं मग ते सुख कसं असतंय आम्हाला सांगा ना, त्याचा अनुभव हे गे नाही आम्हाला सांगा ना महाराज. तू कोपा राय म्हणले येडे हो, हे का सांगता येत असतं? आता मला सांगा तुम्हाला आनंद किती झाला किंवा सुख किती मिळाले या ठिकाणी कीर्तनापुरतं सांगता येईल का मोजमाप करून? इतकं झालं महाराज. बाबा महाराज आम्हाला इतकं मिळायला आनंद, महाराज आम्हाला इतकं सुख मिळायला, असं सांगता येईल का? नाही नाही, या आनंदाशी जोडा, याचं मोजमापच नाही. मग तू कोपाराय म्हणजे येड्या हो, हे सुख ज्यानं कळालं ज्यानं झालं का त्या सुखाचा अनुभव त्याची त्यालाच घेता येतो, दुसऱ्याला सांगता येत नाही. आता तुम्हाला सांगण्याच्या बाबतीत मला सांगता येत नाही. मी मन धारण केलं बाबा, माझी वाचा कुंठित झाली. शेवटचं चरण म्हणता येतं का?
किती वय आहे महाराज पण उड्या मारतात नाही का? नैतरण्यासारखी का नैतरणीची? तो का म्हणे वृद्ध होती लोकांना वाटते हे काय येड्यावाने नाही का? हसतेच लोक. इथं कसंही नाचा येडं वाकडं देव नाचल्यासारखं वाटत आनंद मिळेल. जिथं नाहीत नाचत, जिथं सद्गती आहे जिथं उद्धार आहे तिथं नाचत नाही. तिकडं भजराव जेव्हा बघतीस तू माझ्या आमदार नाही तू जामदार बी होणार नाही जीव. खरंच काळाचे डीजे असे महाराज इतका डीजे धर धर लोकांचे पत्र करते. अरे बंद करा डीजे. लय लोक मारायला लय म्हातारी मेले फुकून दिले सारणार डीजे काय नाचणं आणि फेस येऊस तर काय होत नाही काय धड नाही गोड नाही. इथं नाचा नाचता नाचता देवाचा गळाला सावध होई घरी देवा ऐसा बोली कबीर. देव बी असा नाचला पण कुठं? नामदेव कीर्तन करी पुढे देव नाचे पांडुरंग. देव नाचवा म्हणल्यावर आपल्याला काय नाचलं पाहिजे, आनंद घेतला पाहिजे. पुन्हा कीर्तनाचे चला. तुका म्हणे वाचा राहिली कुंठित पुढे झाले चित्त समाधान. वाचा कुंठित झाली बाबा सांगता येत नाही. तुमचे तुम्हाला अनुभव घेता येईल किती आनंद असतो कसं सुख असतं. मला सांगता येत नाही त्या बाबतीत. माझी वाचा कुंठित झाली मी मौन धारण केलं. मौन माहिती आहे तुम्हाला? मौन ते मला लोक जेवतानी बोलत नाही बरेच ठिकाणी की हसता येते ते मौन. जेवतानी बोलत नाही. गोबी आणायची गोबी मिरची खार आणू का? खार काऊन गार झाला का? दूध आणू का? दूध. एका म्हाताऱ्याला म्हशीचं वाजवून सोडायला सांगायचं होतं पोराला. ते बोलत नव्हतं मौन धारण केलेलं. ते खुनू लागलं. पोरग चिल्लर पाठील काय करा ते पोरग हे पावा मौन सगळं करायला ते ती बीड फोड म्हणजे वागराचं म्हातार. ते म्हणे माळ घालायची माळ. तर काही कळत मग हे ओरडून दाखवले वागारवानी. अरे मग बोल ना त्याच्यापेक्षा आव पाहून आला ना मौन. आमच्या साधू संतांनी मौनच धारण केलेलं. उद्धव बाबांनी सुद्धा मौनच धारण केलेलं होतं आयुष्यभर. नामस्मरणाशिवाय दुसरं काही केलं का? हा कारण ते जे बोलत होते ती वेद असायची. ते जे बोलत होते ती वेद असायची. खरं सांगू तुम्हाला ऐका एक माझा पॉइंट संतांच्या बाबतीत सांगतो. महाराज ऐका. संत सत्य बोलत नसतात. ऐका संत सत्य बोलत नसतात पण संत जे बोलतात तेच सत्य असतं.
हा. जयांची पिसाट शब्द सुखे म्हणू येतात वेद. संत जे बोलतात तर ते सत्य असतंय. ही संतांची पावर आहे. म्हणून मौन उद्धव बाबाचं संतांचं प्रपंचविषयी मौन होतं का नाही? आणि आपलं अनंत वाचाळ बरळती वाट्यावर बसली. काय झालं तुमचं? कस काय पोरीचं बरं आहे का? झालं की नाही लग्न? गेलतीन पळून आली की नाही? तू गरज काय आहे त्याच्यावर? कुठं वाटेवर पहाटच उठली की राम राम नाही, श्याम श्याम नाही. राम राम घालायची तर जीवारच येतो. आपण पहाटच उठलो राम राम. अहो राम राम बाबा काय दिलं मग हे नाही करून घ्या ना. ठेसायला पाहिजे म्हणलो तू राम राम नाही. एखादा तर अर्धवटच म्हणतो अहो राम राम. आरा राम राम म्हणणं बंद. आरा राम राम. आरा मग गाणं म्हण. आरा मी म्हणतो महाराज सकाळीच उठून राम 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 तिचे नाम स्मरणच आहे ना. कटाळ परपंचविषयी अनंत वाचळ बरळती बरळ. संत ऐका. संत बोलत होते पण बोलण्याची नाही आता देवाविन काही. बोलू ऐशे बोले जेने बोले विठ्ठल डोले. त्याला सुद्धा मौनच म्हटलं गेलेलं. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. हे मौन आव्हान हे बघा लोकायला फसवता येईल पण देवाला फसवता येईल का? देवाला तर सगळंच कळतं की नाही. अंतरीची घेतो गोडी आणि पाहे जोडी. किती नाटक करा तुम्ही त्याला सगळं कळतंय. परमार्थ कसा आहे काय डेकोरेशन नको देवा. हे मौन पोरगवणी मग माळ घालायची. चिल्लर पार्टी असती खतरनाक असते. त्यामुळं खरंच मुलं घालवा. तरी आपली ती संतती आताची पोरं हुशार आहे. कधी कधी मुलं बोलायले तर आपण बाप हुंकार देतो. बापाला अक्कलच नाही. पोरं हुशार झाले. त्याला काय बोलायला काय हे कळत नाही. त्याला बैठकीत फोटो होता आजोबाचा. त्याचा बाप त्याच्या पोराला घेऊन फिरू लागला बैठकीत. मी त्याच बैठकीत बसलो. ते पोरग बोलायचं बाप हुंकार द्या. ते वर्गच करतय. पप्पा हे कोण येत फोटोला? पप्पा हे कोण येत? बाबू ते आजोबा आहेत. ते बोलत का नाही तर? ते आता बोलत नाहीत बाबू. ते कुठे गेले मग? ते लय लांब गेले बा. ते कधी येणार येत? भाऊ ते आता कधीच येणार नाही. तुम्ही कधी जाणार आहे त्यांच्याकडे? मग या पोराला घरात तिला तिकडे धारतात काय बोलावं कुठं कसं बोलावं याचा मिळत नाही. चिल्लर पार्टी तर मग इतकी खतरनाक असती. शाळेत एक लेकरू असं दांगडू करू लागलं मला. ते मास्तर कदरले काय काय मास्तर कदरले इतके विचित्र लेकले. मास्तर म्हणे चुप बसतो का नाही बेल्टानच मारीन. ते म्हणजे तुम्ही बेल्टानं मारूच शकत नाही. ते म्हणजे कसं काय तुम्ही बेल्ट काढाय तुमची पॅन्टच गावणार इतके हुशारीत मारत काय बोलतील सांगत नाही. हे आपल्यापेक्षा हुशार आहेत बुद्धिवाने. हा त्या ठिकाणी गेलो जाऊन बस संस्कार तर नाहीतच. ते पाहणार आहे 30-30 हजाराचे मोबाईल आहेत पोरायचे आता. फक्त मोबाईल देऊ नका. पहा घरातलं काही फोडतील पोरं. आपल्याला कळायला पाहिजे मोबाईल केवढ्याचा द्यायचं, त्याच्या हातात किती वेळ पाहू द्यायचं, त्याला अभ्यास किती वेळ करू द्यायचा आपण ध्यानावर नाही. आपली लगेच टोंगळ्यात चमका निघायलाच लगेच एका जागी बसायला काय करायचं तिकडं. मग विचित्र मोबाईल शिव राहत नाही. संस्कार लावणं आपल्या हातात आहे आणि ते आता लहानपणी लागतात. मग मोठं झाल्यावर नाही. मग मोठं झालं पिऊन आलं ना मग थरी म्हणते तेव्हा आलाय तुम्ही पटंगी खाली नाही तर हाणतो. मग काही चालत नाही नंतर. त्याच्यामुळं अगोदरपासूनच काय असते दर्शन घेतलं त्या माणसानं माझं त्याच्या पोराला लोटलं म्हणे घे दर्शन महाराज येत. ते आडमुठ होत. अरे म्हणे घे अरे महाराज येतलंय दिसना आले घे म्हणे घे जागरण आले
मला मारत काय धरमले एवढा दगड होता त्यानं दगड उगरलेला आणि मी असे हात केलेले आणि माणूस तिथं बसलेला तो जागूनच म्हणतोय तस करून एक येडा आहे का मी आहो धारावरती लय मोठा दगड हात हाणून नाही मारत नाही म्हणजे महाराज तुम्ही चिंता नाही करू अहो म्हणलं धारा नाही हातात ती पोरग राहायचं राहायचं ते हसायचं पुन्हा घेतली म्हणजे आमची अर्धा घंटा दुगर बंदी तिथं सुरू मी पुन्हा काय कोण हल्ला फेकून एवढे लागला मग उठला तो माणूस आहे महाराज असतेत का येड्या महाराज येत ना ते महाराज पण कधीच हाणत नाही आज कस काय हाणला काय म्हणलं आता तू पोत्यात घालून रूम घे ना तो करू तुला अर्धा घंटा सांगायला मी धर म्हणून आम्हाला माहिती ते पाहणारी काय करते विचित्रच का 10-12 लेकर शाळा सुटली गल्लीनं चालले वाटा होता वाटेवर देवी होती एक पोरगी कस करताय आपल्या मामाच्या देवीला एक दगड हाणावर त्यामुळे हे कोणतं उपक्रम राबवणे अरे काही संस्कार आहेत का नाही काही बी आपलं याडे एक महाराजाचं पोरग होतं म्हणे बापरे यानं मायच्यान घातली म्हणे आपण जर दगड आणला तर आपल्या बापाला लोक काय म्हणते उद्या चांगलं आहे का ते सगळे लेकर दगड हाण लागले मग त्यानं काय केलं देवीला हुकून असा बाजूला दगड आणला आंब्यात झाडाखाली ते घरी आलं त्यानंच ताप आली देवीन त्यालाच धरलं ते म्हणे आई मी हुकून दगड आणला आंब्यात झाडाखाली देवीन मलाच धरलं चाल बर त्यासाठी का त्याला धरून नेलं त्या देवी म्हणे होय का साठी मग आले लेकरं हुकून दगड आणला आंब्यात झाडाखाली तो त्याला धरलं ती देवी म्हणे अहो चंद्र भाग आहे हे लेकर जेव्हा दगड आणला लागले तर आम्ही त्या दगडातून निघले ना आंब्यात झाडाखाली जाऊन बसले हे विचित्रकार भर मुलाचं सांगूच नका हे काय करतील पण महाराज हेच जर कीर्तनात असले ना पुत्र भावा ऐसा गुंडा ज्याचा तिन्ही लोक आणि आपल्याला असं वाटलं पाहिजे आपल्या मुलांना देशाची सेवा केली पाहिजे आपल्या मुलांना वारकऱ्याची संतांची सेवा केली पाहिजे आणि आपल्या मुलांना उद्धव बाबांची सेवा केली पाहिजे आणि आपल्या मुलांना कमीत कमी म्हातारपणी देव म्हणून आपल्याला सुख दिलं पाहिजे असे जर मुलं असतील तरच जन्माला घाला नाही तर उपयोग नाही सांगतो ना तुम्हाला सांगतो हे कोणाची तरी मुलंच असतील का नाही अगोदर 20 वर्षाच्या अगोदर कोणाची तरी मुलंच असतील संघर्ष केला मला तपश्चर्या केली सेवा केली आज 10,000 मध्ये उभे राहतात माय बापाला काय वाटत असेल खरं सांगा बस कमवलं आपण स्वाभिमान अभिमान वाटत असत माझा मुलगा 10,000 पब्लिक मध्ये मृदंग वाजवतो किंवा गायन करतो काहीच नाही पाहिजे मग मी आजही मेलो तरी चालतो पण मुलानं नाव कमवलं बस ही खरी समाधान देणारी संपत्ती या संपत्तीच्या मागे आहेत का लोक नाही जी इथंच राहणार आहे जी कोण सोबत नेल नाही आतापर्यंत तिच्या मागे आहेत विठ्ठल विठ्ठल तुका म्हणे वाचा राहिली कुठे तर पुढे झाले चित्त समाधान अभंगाच्या शेवटच्या चरणापासून अभंग सोडवायला सुरुवात केली होती मी अभंगाचं एकच चरण राहिलं पहिलं चरण राहिलं आता ते चरण मी सोडवणार आहे 10 मिनिटांमध्ये त्याची चिंता नका करू सगळे वेळेच्या आत होईल पण अगोदर वारकरी संप्रदायाच्या नियमाप्रमाणे सर्वांनी विठोबा रुक्माईचं भजन असं इमानदारी करायचं आणि ही बाबाची सेवा म्हणून भजन करायचं कोणी कटाळा करायचं नाही आपण टाळी मुखानं नामस्मरण हेच खरं कीर्तन असते आणि महाराज सांगतो म्हणूनच भजन करायचं असतं अशातला काही भाग नाही इथं आलेल्या प्रत्येकानं देवासाठी म्हणून भजन करायचं असतंय आलं लक्षात तुमच्या मग सर्वांनी भजन करा पाठीमागे बसलेली महिला मंडळी सर्व मी हात वर करा असं म्हणणार नाही त्रास देणार असं म्हणणार नाही पण नामस्मरण करा असं मात्र नक्की म्हणू झाले बरोबर आहे विषय माझ्यासाठी 10 मिनिटं आहेत म्हणजे 10:30 8:30 ते 10:30 जास्त वेळ घेणार अभंगाचं एकच चरण पहिलं राहिलं की चरण लक्षात येण्यासाठी त्याचा भावार्थ पूर्णपणे कळण्यासाठी मी एका भक्ताची कथा सांगणार आहे आणि ती तुम्ही ऐकलेली आहे तरी पण परत सांगणार आहे कारण परमार्थ एकदाच ऐकायचं नाही पुन्हा पुन्हा ऐकावं लागतं आलं लक्षात म्हणून आता ऐका आणि चांगलं नीट लक्ष द्या मी एरवी खूप महाराष्ट्रावर फिरतो विनोद खूप करत असतो जनरल बोलतो बरं का
कुठं कुठं निवृत्ती मारायची पुरी करायची उपमा आता लोक मला द्यायले, पण इथं मी जवळपास चिंतन करण्याचाच प्रयत्न करायला का नाही महाराज. जास्तीत जास्त विनोद जास्त करणं उगे थोडक्या आपले मोजक्या, पण चिंतन. कारण इथला आनंद वेगळा, हे वातावरण वेगळं, ही जागा वेगळी, म्हणून मलाच समाधान वाटायला, मलाच आनंद मिळायला. म्हणून चला आता बरं का, आता लक्ष द्या. नामदेवराय आणि ज्ञानोबा यांच्या काळामध्ये एक हरपाल नावाचा भक्त होऊन गेला. त्या भक्ताचा धंदा असा होता, वाटीवर जायचा, वाट सोडून अडवायचा, लुटायचा, हाणायचा, मारायचा. मी स्पीड मध्ये बोलायला तुमचं लक्ष असू द्या. लुटायचा, हाणायचा, मारायचा. तुम्ही माणसाला महाराज तुम्ही ते भक्त म्हणता, मग असे भक्त असतात का? ऐका, भाव बघा, भाव परमार्थात भावाला महत्व आहे, आपल्या सख्या भावाला नाही. जो विरोधात उभा राहतो त्याला नाही. भाव काही नलगे एक भावाची, तुका म्हणे आण भाव बळ्या कळे एरविना कळे करते यावळे तैसा आहे. भावी विना भक्ती, भक्ती विना मुक्ती, बळ विना शक्ती. भाव महत्वाचा आहे परमार्थामध्ये. मग त्याचा भाव सांगतो ना, तो लुटायचा, हाणायचा, मारायचा, चोरी करायचा बरं का, हा त्याचा धंदा होता पोटासाठी. पण ज्या गरीबाच्या चुली पेटत नव्हत्या ना दादा, त्यांच्या चुली पेटवायचा बरं का, मदत करायचा. गावामध्ये धार्मिक कार्य सत्कार्य अशांना मदत करायचा, परमार्थाला मदत करायचा, सहकार्य करायचा, हा त्याचा भाव होता. आणखी एक गोष्ट सांगतो, तो जरी लुटायचा, जरी त्याचा धंदा वाईट होता, पण ऐका त्याच्या अंतःकरणामध्ये तळमळ होती आणि त्याची निष्ठा होती, श्रद्धा होती. कोणावर? श्री संत ज्ञानेश्वर महाराज. ज्ञान चक्रिणाः यत्र यस्मिन् भ्रमन्ते परिवर्तन्ते इति चक्रवर्ती. माऊली चक्रवर्ती असं म्हटलेलं आहे. चक्रवर्ती माऊलीला काय म्हणतात ऐका, थोडक्यात सांगून जातो. ज्ञान चक्रिणाः, ज्ञान चक्र, यत्र, यत्र म्हणजे ज्या ठिकाणी, यस्मिन्, यस्मिन् म्हणजे ज्यामध्ये, भ्रमन्ते, भ्रमन्ते म्हणजे भ्रमण करते, परिवर्तनते, परिवर्तनते म्हणजे परिवर्तन होते, आणि परिवर्तन होण्यासाठी ज्यांनी सर्वात अगोदर गती दिली तो चक्रवर्ती, आणि ते माझे माऊली. लोपले ज्ञान जगी हित निनंती कोणी, पण अवतार पांडुरंगा नाव ठेवली ज्ञानी, किंवा विश्व ब्रह्मची केले माऊलीमुळे ज्ञान तुमच्या आमच्यापर्यंत आले. हे माऊलीचे उपकार आहेत. ज्ञानदेव वैष्णव मोठे. आणि त्या माऊलीवर निष्ठा होती कोणाची? हरपालाची श्रद्धा होती. मग त्याला काय वाटायचं माहिती का? बरं, हरपालाची निष्ठा होती, माऊलीवर श्रद्धा होती. का होती? उगीच होती का? नाही ना, कीर्ती ऐकून होता ना. चमत्कार शिवनमस्कार नाही. कैलास महाराज प्रत्येक काळाल्याच्या नंतर कैलास महाराज कळतील ना काय ते, आहे की नाही, जवळून. किंवा त्यांची कीर्ती, आज उद्धव बाबाची कीर्ती, हे की नाही. तसं माऊलीची कीर्ती ऐकून होता. तर काय कीर्ती माऊलीची? चालविली जड भिंती, मेल माणूस जित उठविल, स्त्री तो केला पुरुष उभा, रेड्या मुखी वेद बोलविला, जे निगमवली प्रगट केले, प्रगट केली, हो प्रगट केली. हा महिमा सामान्य, ऐशी बळ नाही अनेकाची. ऐका, अशी कीर्ती ऐकून असल्यामुळं मग त्याच्या अंतःकरणामध्ये अशी तळमळ होती की बाप रे बाप, माऊलीचं मला दर्शन झालं पाहिजे देवा, मला माऊली घेतली पाहिजे हो माझ्या जीवनामध्ये, मला दर्शन झालं पाहिजे माऊलीचं. अशी तळमळ होती, अशी श्रद्धा होती. म्हणून तो काय करायचा माहिती? प्रत्येक माणसाला अडवायचा, अडवल्याबरोबर नाही हाणायचा. पहिले 2 प्रश्न विचारायचा, मग हाणायचा. 2 प्रश्न ध्यानात ठेवा. पहिला प्रश्न माळ एक गळ्यात, नाही म्हणलं कचून आणायचं. दुसरा प्रश्न माऊलीवर ओळखतो का, नाही म्हणलं की टपटून आणायचं. असे त्याचे 2 प्रश्न नेहमी. कोणासाठी? ते स्मारक खान का असं प्रत्येकासाठी. का विचारायचा? आता ऐका, त्याला असं वाटायचं त्यानं माऊलीला पाहिलं नव्हतं, माऊलीला कधीच ओळखत नव्हता, कधीच पाहिलं नव्हतं. मग त्याला वाटायचं एखादी व्यक्ती माळगळ्यात असली आणि ती व्यक्ती जर म्हटली मीच माऊली, तर मला माऊलीचं काय होईल? दर्शन होईल. यासाठी 2 प्रश्न नेहमी विचारायचा. योगायोग. आणि त्याच काळामध्ये प्रत्यक्ष माझे माऊली आणि नामदेवराय तीर्थयात्रेवर फिरत फिरत निघाले होते आणि नेमके हरपालाच्याच वाटेनं आले. हा ओळखत नव्हता, पाहिलं नव्हतं, यानं अडवलं. ए उभे राहा, उभे राहा, डाकूचं कामच कसं राहिली. माऊली ते नामदेव उभे राहिल्याच्या नंतर माऊलीला कसं करतो? माळ एक गळ्यात, जाता झाली बा, चांगली केस लांब लांब वाढवली डोक्याच्या. माळ आहे का? आता माळ आहेच ना दादा, माऊली येत ना. ती कोण येत? विश्वाची माऊली, योग्याची माऊली, ज्ञानियांची राजे, कैवल्य चक्रवर्ती, महात्मा कोणी ती, महात्युजनीची माळ होतेच. बर म्हणलं, माळ आहे वाटते नाही का?
कधी कधी डुप्लिकेट माळी घालून हिंडायलीच लोक माझ्या भीतीने या वाटण. दुसरा प्रश्न विचारतो म्हणे, मग समजन तुला. सांग मग माऊलीला ओळखतो का तू? रे माऊलीला ओळखतो का? कोणाला म्हणतो? आहेत ना ध्यानावर? हे पुढचेच बोलायला मागले, झोपले काय? हा पोरायला कळलं आमच्या, त्यांचं लक्ष आहे. पोरं पाहिजे पण ते माग बसतील कोण पोरं. कीर्तनाला पुढे असल्यावर मग मला जास्त एनर्जी निर्माण होती. कारण घासल्याशिवाय धारणा ही तलवारीच्या पातीला, तरुणांशिवाय मजा नाही महाराष्ट्राच्या मातीला आणि सप्ताहाच्या साथीला. जवान आहे तरुण आहे जवान, तूच आहे महाराष्ट्राची शान. फक्त परमार्थातच ठेव भान, जीवनात होणार नाही दानादान. आणि देशाविषयी असू दे अभिमान स्वाभिमान, आणि वठोरा असू दे ज्ञानोबराय तू बरायचंच गुणगान. आणि तो माझा जवान पुढे पाहिजे. आता माघार राहण्याची वेळ नाही रे, माघार राहायची वेळ नाही. क्रांती जर करायची असेल तर समोर या, समोर जवळ बसा. कारण तुमच्याकडे वेळ आहे. तुम्ही जर ही वेळ साधवली ना तरुणांनो, येणारा काळ सुखाचा येईल. वेळ जर तुमची वाया गेली, येणारा काळ दुःखाचा येईल, ध्यानात ठेवा. बरं ही वेळ सापडली संधी, सहाय्य झाली बुद्धी संचिताची. आता आम्हाला बरंचसं काही करावं वाटतंय, बरंचसं काही गावा वाटतंय, अभ्यास करावा वाटतो, उपाध्या लागल्या, शरीर साथ देत नाही. इथून पुढं होईल का आता आपल्याकडून? यांच्याकडून तुमच्याकडून होतं का नाही? तर ते वाटतंय आम्ही फक्त वरातीत नाचायचे कामीच येत, तितक्या पुरतच आमचं काम आहे. कमी तितक्या पुरतं काम नाही, वरातीत नाचायचं पुरतं काम नाही. मग देवाची हो म्हणती ते होतील तरी का चित्ती न धरावे आले हो. मग आता आहे का, जास्त वेळ घेत नाही. कोणाला म्हणतो? माऊलीला ओळखतो का? माऊलीलाच म्हणतो, माऊलीला ओळखतो का? आता माऊलीला ओळखतो का असं म्हटल्यावर नामदेवराय मूर्ख्या हसू लागले. अहो म्हणले, ज्यांना तुम्ही विचारतात हेच तर ते आळंदीचे माऊली, हेच प्रत्यक्ष माऊली श्री संत ज्ञानेश्वर महाराज. बापरे, हे माऊली तुम्ही. हरपालाच्या अंगावर काठी आली महाराज. बापरे, ढसा हरपाल रोड लागला, घट्ट माऊलीच्या चरणावर मिठी मारली त्यानं. बस माऊली, धन्य झालो आज मी. तुमची तर वाट पाहत होतो आतापर्यंत. माऊली ढसा रडू लागला, आपल्या डोळ्यातले असून माऊलीचे चरण धुतले महाराज. त्यांनी विनू लागला, आळू लागला, त्याच्या अंतकरणात आनंद मावनं उबाडा दाटून आला. त्याला म्हणला, माऊली बस माऊली, धन्य दिन संत दर्शनाचा आनंद जगीचा सीन गेला. माऊली ज्ञानराजा माय बाप सर्व सुखाची ज्ञानबाई अलंकापुरी. चरण धुतले आपल्या असूंनी आणि म्हणला, माऊली आता एकच काम कर, माझ्या गरीबाच्या झोपडीमध्ये रात्रभर मुक्कामाला थांबा, सकाळी जा. माऊली धन्य झालो मी. बस माझी झोपडी तेवढी धन्य करा, आणि त्या झोपडीमध्ये माझी पत्नी, तिचा सुद्धा उद्धार करा. क्या बात आहे. हरपला काय हरकत नाही, आम्ही रात्रभर थांबतो, सकाळी निघून जाऊ. बाप रे बाप, नामदेवराय आणि माऊली प्रत्यक्ष माझ्या घरी येत आहेत. तारा हरपर समोर चालू लागला, पर्णकुटी जवळ गेला. माऊली आणि नामदेवराय पाठीमागे चालतात. पर्णकुटी जवळ गेला हरपाल, पत्नीला आवाज दिला, बाहेर ए बाहेर लवकर लवकर.
ए लवकर अगं ये लवकर बाहेर ये, तुला माहिती का आपल्या घरी कोण आलंय आज? अरे आपल्या घरी मंत्री संत्री लीडर पंतप्रधान कोतवाल फतवाल यायचं काहीच काम नाही. अरे तुला खरं सांगू का, आपल्या घरी श्री संत ज्ञानेश्वर महाराज माझे माऊली आले तर नामदेवराय आले ते येडे. लवकर ये, पाण्याचं बकेट घेऊन ये, पाठ घेऊन ये, माऊलीचे चरण धुई, माऊलीचे पदरानं चरण पुस, बसायला घोंगडी टाक, झाडून घे, घरामध्ये रांगोळ्या काढ, उदबत्त्या लाव, असा युग परत येणार नाही. उजळले भाग्य आता, काय सांगू तुला. ये लवकर ये लवकर. आणि खरंच बाई तशीच होती, ऐकणारी नव्हती. नाही भाऊ मी तर काहीच नाही बोलू. ती बाई ऐकणारी नव्हती असं म्हणायला, डाकू असून आम्ही महाराज असून आमचं पुत्र ऐकत नाही. लय अवघड आहे. आम्हाला किंमतच नाही, आम्हाला किंमत इकडे घरी नाही. एक दिवस भांगारवाला आला आमच्या दारात, भांगारवाले आमची बायको म्हणजे न्याय. म्हणलं मी का भांगार आहे, काय बोलतील सांगताच नाही महाराज. कधी कधी घरी गेल्यावर आमच्या डोक्यावर दळणाचा डब्बा असतो, आणा दळून जा. चालला दळायला, काय आहे तिथं लय अवघड परिस्थिती. आम्ही म्हणतो हे पहा मंडळी कोणाची ऐकू असो, ती ऐकतच नाही महाराज. ऐकती का कोकाटे? नाही. कोणाची असो तिचं ती त्वरा दावीनच एक दोन पावलं पुढे राहिलच. कीर्तन संपलं, कुलूप लावून आली ती दोघं नवरा बायको. कीर्तन संपल्यावर गेले घरी, बायको लागली किंजीन कुलूप उघडायला. बायको अर्धा घंटा झाला, तिला ते जमच नव्हते. बॅटरी धरली, ती उघडायली जमत ना. हे म्हणे आणि इकडे ती चाबी धरली बॅटरी. अर्धा घंटा झाला, लागली उघडायला तिथं. यान चाबी घालून कुलूप उघडणं सांगत घालून ढेकीमध्ये ह्या असं उघडावं लागतं म्हणे कुलूप. ती म्हणे हो ह्याची बॅटरी धरावं लागते तेव्हा उघडते. म्हणजे काय लय अवघड महाराज कार्यक्रम. मी तर म्हणतो ते हरपाल भाग्यवानी पत्नी तशी भेटली, त्याला पुण्य लागतंय नाही का. पत्ना तत्रा येते इति पत्नी. आणि माय खरं सांगू का, तुमची उगी निंदा नाही, जे असतील ते असतील, पण तुमचा परमार्थ सांगतो. तुम्ही तुमच्या मालकाचीच मनोभावी सेवा करायची बस. तुम्हाला कीर्तन नाही करता येणार, आता बरीचशी कीर्तन करायला भागवत करायला लागली, तो भाग वेगळा, पण तुम्हाला मालकाची सेवा करता येईल ना. तुमच्यासाठी तुमचा पती निखळ भोगाचं साधन नसून मोक्षाचं साधन आहे. किती सोपं आहे आता. पतीची या मता अनुसरुनी पतिवर्ता, तुका म्हणी पतिवर्ता आमची जी देवावरी सत्ता. अरे आमची जिजाबाई तुकोबारायाच्या भाकरी घेऊन जायची. तुकोबाराय कधी भामचंद्रावर, कधी भराड्यावर, कधी भांडाऱ्यावर निवांत भाजण्यासाठी जायचे. मग आमची जिजाबाई भाकरी घेऊन जायची. अगोदर नव्हती जेवत, अगोदर तुकोबारायला जीव घालायची, सापडून आणायची आणि मग जीव घालायची, नंतर जेवायची. असा तिचा नियम होता. वास्तविक देवाला शिव्या देत होती, तुकोबारायला भांडत होती, तरी पण पतिवर्ता होती. आणि तिचा अधिकार सांगतो ना. जिजाबाई गेली भाकरी घेऊन बरं का, पुढे 3 वाटा फुटल्या. मग कोण्या वाटेन तुकोबाराय गेले कसं कळाव. मग आमची जिजाबाई जमिनीला कान लावायची, आणि ज्या वाटेन तुकोबाराय गेले का त्या वाटेतून विठ्ठल विठ्ठल असा रिंगटोन तिला ऐकू यायचा. काय ताकद होती. तुम्हाला आम्हाला येतो का विठ्ठल विठ्ठल ध्वनी? आपल्याला फक्त धड 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 धक धक जनाबाईच्या गावऱ्या विठ्ठल विठ्ठल, तिला विठ्ठल विठ्ठल असा ध्वनी ऐकू यायचा. ही तिची पावर होती पतिवर्तीची. कोणाला येतं का ते? मग गेली जिजाबाई त्याच वाटेनं, मोडला काटा, घाबरला देव, बसला गरुडावर, आला डोंगरावर, एका बाळाचं रूप घेतलं, म्हणला जिजाबाई तुमच्या पायातला काटा काढू का? ती म्हणली बाळा आणि तुला जमल का रे, तू तर लय लहान. तेव्हा म्हणला मी आता लय मोठे मोठ्याचे काढले आता लोक. एवढा आणि तुम्ही नुसते डोळे झाका, तुकोबारायचं ध्यान करा, मी आता काटा काढतो. खरंच जिजाबाईनं डोळे झाकले महाराज. प्रत्यक्ष तुकोबारायत दिसत होते समोर. तुका म्हणे पतिवर्ता एक धरीला चित्ते आम्ही रखुमाईचा. तुका म्हणे आम्हा पतिवर्ती जायचा प्रतार प्रमाणानं आम्हा नारायण. पतिवर्ता म्हणजे काय उगच नाही. पतिवर्तीचे आवा आणून जमत नाही, पतिवर्ता व्हावाच लागते. नाही तर आवा आणणारी लोक लय. एक बाई पतिवर्ता होती, साळी कांडू लागली, दन 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 दन. मालक आले दररोजात. मालक म्हणले यार पाणी दिमल तहान लागली.
लगेच बाईनं मुसळवर फेकलं, मुसळ आधार राहिलं, तांब्या भरून घेऊन गेली, पाणी पाजलं, घेऊन आली, पुन्हा वापस येऊन बसली, हातात मुसळ आलं बरोबर. अरे बापरे, काय अधिकार आहे म्हणले. एका शेजारनी बाईनं पाहिलं, म्हणे बाई काय चमत्कार आहे, काय अधिकार आहे. मग ती म्हणे होय होय, कसं केलं तू, आम्हाला शिकव ना जरा, काही मंत्र गिंत्र असतील. मंत्र काय नाही म्हणे तसं, मी सहज येरी फेकलं वरी, मालकानं पाणी मागितलं आणि मग पाणी घेऊन गेले, पुन्हा येऊन बसले, हातात आलं. मग असं असतं काय. जेच घरी गेली, मालक बसील होती, वखर आणून आलेली होती. मालकाला म्हणे उठा, ते म्हणे काऊन, नाही उठा. अरे पण काऊन नाही उठा म्हणते ना. अरे नेमकंच येऊन बसलो, टोंगड्यात चमका नाही घ्यायला माया. नाही उठा, जा दारी. गेला दारी, तिथं जा दारी आणि तिथून मला म्हणायचं पाणी दे. बाईनं 50 किलोचं मुसळ हातात घेतली, साळी दन 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 दन. तो दारात उभा, तो म्हणे हे काय काम आहे आता, आळगावच म्हणून काही कळत नाही. म्हणा म्हणे तिकून पाणी दे म्हणून, दन 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 दन. ते मुकच म्हणा ना, उत्तर नाही गेला का देवा ना, दन दन दन. हे म्हणे दे मग पाणी, हा असं म्हणा. फेकलं मुसळ वरी, वर पाहिलं वरी आधार राहतं की नाही म्हणून, दातावरच पडलं. सगळे रात खलास झाले, दुसरे बसून आणले परभणीहून. म्हणजे आवा आणून जमत काय, ते सेवाच करावं लागेल. तसे संत म्हणले पतिवर्तीची उपमा दिली बरं का. देव आमच्या सोबत कसा आहे, आम्ही देवाशी कशी आहोत, पतिवर्ती जैसा भरतार प्रमाण आम्हा नारायण तैशा परी. माया आता 4-5 गोष्टी तुमच्यासाठी बरं का. डोक्यावर पदर, अतिथीचा आदर, लेकरा बाळाची कदर, पतीची सेवेत सादर. अशी जी स्त्री, धिस इज इंडिया हिज माय मदर, तीच माझी भारत माता. संसारामध्ये हसा, परमार्थामध्ये राडा, अंगणात टाका शेणाचा साडा, दिंडी आल्यावर सुंदर रांगोळी काढा, पोळा सोडून रोज पतीच्या पाया पडा, म्हणजे जीवनात होणार नाही राडा. जीवनात नसल होते तर राडा, रोज पतीच्या पाया पडा. कसा असो, भला भी है बुरा भी है, मेरा पती मेरा देवता. हे शास्त्र सांगतोय, संत सांगते, आम्ही नाही, आम्ही आमच्या मनानं नाही सांगत. हे काय आमच्या आजन नाही लिहिलं, आणि सत्य येते. तसं तुम्ही केलं तर नक्की गुण येणार ना महाराज. होय महाराज, येईल का नाही गुण. मग सोपं आहे तुमच्यासाठी. आणि याच्यासाठी सांगू लागलो, त्या हरपालाची पत्नी धार्मिक असल्यामुळं त्या बाईनं पाठ आणला, माऊली चरण धुतले, पादरानं पुसले, घोंगडी बसायला टाकली, माऊली बसले, नामदेवराय बसले, दोघेही पती पत्नी समोर बसले, माऊलीच्या चेहऱ्याकडे बघतात. तो चेहरा बघून, ते रूप बघून त्यांना समाधान झालं. काय तो चेहरा माऊलीचा, आजही बघा फोटो. आणि मग हरपाल म्हणतो पत्नीला, इकडे. ती म्हणे काय, अगं म्हणे रात्रभर थांबणार आहे दोघं, जेवायला करावं लागेल ना, घरात काय आहे की नाही. ती म्हणे आहो तुम्हाला पहिलेच गिरायक हे दोघं सापडी, तुम्ही आज कोणाला लुटूनच नाही आणलं, घरात अन्नाचं कण सुद्धा नाही, आता काय करायचं. म्हणे बाप रे, असं एक काय, बरोबर बरोबर बरोबर, एक काम कर, तू माऊली बरोबर 5-10 मिनिट बोलत बैस, मी आता वाटेवर जातो, एखाद्या तरी वाट सोडून अडवतो, लुटून आणतो, पण माऊलीला नामदेव राहिला उपाशी जाऊ देणार. हा त्याचा भाव. आता खरंच गेला वाटेवर, इकडे बाई बोलत बसली, माऊली काही मी उद्धार पावेन. याला म्हणतात विचारणं, याला म्हणतात बोलणं. संताकडे कधी बी संसारातलं विचारू नये ना, आपलं सांगू नये, नाही तर लोकांना लय ना, महाराज चला चहा प्या. आमच्या बापाच्या काळात काय नव्हतं महाराज, आम्ही 4 भाऊ होतो महाराज. एका शावकाराची ईर घेतली महाराज, त्याची 40,000 आले महाराज. त्याचा बैल घेतला महाराज, त्याचं शिंग मोडलं महाराज. तू का रूम ने आणू काय, आम्हाला काय गरजच काय त्याच्यावर, टकटक लावली काऊन तू. पण त्याचा चहा प्यावा लागतो म्हणून काही म्हणता येत नाही, नुसता ओंकार. असं खरं काय बाबा, असं खरं असं खरं का. बरोबर बरोबर, त्याचं बोलणं बंद होतंय आमच्याकडे पाहून, तरी आमचा झटका सुरू. असं खरं का. मग आमच्या ध्यानात याचं बोलणं बंद झालंय, आपलं धूम करा. येड्यावानीच खेळ होतो तिथं. असं होतंय, काही विचारू नये, योग्य ते विचारलं पाहिजे. म्हणून ती बाई योग्य ते विचारत होती. हा गेला वाटेवर, आणि त्या दिवशी म्हणला, देवा पांडुरंगा, माऊली घरी येत, नामदेवराय घरी येत, उपाशी राहतील रे देवा. अरे एखादा तरी गिराईक पाठव रे देवा. पहा त्याचा भाव. बेबीच्या देठापासून हाक मारली त्यानं, विठ्ठला माया एक तरी
काहीतरी गिराईक पाठव देवा. देव म्हणला येडे मी भक्ताच्या मिस कॉलचीच वाट पाहत असतो. फक्त बेमीचे देठापासून त्यानं मिस कॉल द्यावा मी येतो, त्याने इथून हाक मारावा मी येतो, त्याने एक पावलं माझ्या साठी समोर यावं मी 1000 पावलं त्यासाठी समोर. सत्कार्यासाठी त्यानं 1000 रुपये विश्वास ठेवून माझ्यावर द्यावा, मी करोडो रुपये देतो. हे तुमचं इथं दिलेलं सहकार्य किल्लो वाया जात नाही. हे सोबत येणार आहे संघ बॅलन्स. लगेच देव विटेवर उभा राहिला. वैजयंती माळा तिथं काढून ठेवल्या, सोन्याचे लाकीट प्रदान केले, सोन्याची छल्ले, सोन्यानं पिवळा झाला देव. भक्तासाठी काही करत असतो देव. शावकाराचं रूप घेतलं, घोड्यावर बसला, निघला ना घोडा भक्तासाठी. टकडक 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 दिसला घोडा हरपाला. हरपाल म्हणला अरे बापरे काय देवाची कृपा झाली, गिरायक आलं ना, आलं गिरायक, आलं. आता गाड्या माझे माऊली नामदेवराय उपाशी जाऊ शकत नाही. बस आलं गिरायक, देवाची कृपा झाली. आला जवळ घोडा, ए उभा राय, राहिला उभा, उतर उतर, ए उतर, ए उतर. उतरला ना देव. मग याचे 2 प्रश्न आहे की नाही. देवाला म्हणे माळ एक गळ्यात माळ, शावकार माळ. देवान वैजयंती तिथं काढून ठेवली, सोन्याचे लाकीट घालून आलता. असा देव हाणला महाराज, त्यानं बाखाळीतच बुक्या घालू लागला. म्हणजे कडू सोन्याचे लाकीट घालतो, छल्ले घालतो, माळ घालत नाही, कचून आणला. घेतलं वरबडून सगळं. जाऊ दे म्हणजे नाही तर नाही, आपल्याला काय करायचं. दुसरा प्रश्न, माऊली नव्हतो तू माऊली. श्री संत ज्ञानेश्वर महाराज माऊली आळंदीची. आता याला काय सांगायचं काम या भावाला. तो लटकच म्हणतो नाही बापा नाही. असं ठोका हाणला, पटकन देव पारडा म्हणे कडू. माऊलीला ओळखत नाही, माळ गळ्यात नाही, काय फायदा येतो. पृथ्वी तलावर जन्माला येऊन सत्याला पट्टी नाही, राग येतो तुला भाजनाचा उलट. कडू निखळ परपंचायत करायला रात्रंदिवस. 12 वाजलेले, तोंडावर कधी बी थोत्रावर रूम ना हाणायला पाहिजे. त्या राम राम नाही, श्याम श्याम नाही, गोड बोलणं नाही, चांगलं बोलणं नाही, सत्कार्याला सहकार्य नाही, वाढायला नाही, हरिपाठाला नाही, जेवायला येतो नुसता कडू. नरसाळ्या निघ निघ नाही, तोंडावर दगड फेकून हापा माग देवान गेल्यासारखं केलं. यानं आणलं सोनारकडून मोल्ड धान्य आणलं, स्वयंपाक केला. माऊली जेवू लागली, नामदेवराय जेवू लागले. दादा ऐका, हरपाल किती भाग्यवान बघा. अरे हरपालाची झोपडी लख प्रकाशाने सजली होती त्या दिवशी. का? हरपालाच्या झोपडीमध्ये 2 दिवे लागले होते. एक ज्ञानाचा दिवा आणि एक भक्तीचा दिवा. भक्तीचा दिवा म्हणजे नामदेव महाराज आणि ज्ञानाचा दिवा म्हणजे माझी माऊली. आलं ती गिराईक. देवाला वाटलं लय दिवस झाले भेट नाही माझ्या माऊलीची नामदेवरायाची. झोपडीच्या एका कोपऱ्यात येऊन बसलो वळचणील. आणि ती वळचणील आणि कोपऱ्यातच असते. ओळखू येण्यासाठी संत संगतीन गुरु करावं लागतं. आणि मग माऊलीनं ओळखलं, नामदेवरायानं ओळखलं, हे कोणी सोंग. अरे हे ब्रह्मांडाचा नायक भगवान परमात्मा येऊन बसला. हरपालन पाहिलं, म्हणलं यार जाय, म्हणलं कडूल ते वापस आलो. हरपालन काठी घेतली महाराज आणि देवाच्या डोक्यात घालायची. ज्ञानोबरायन काठी धरली. ऐका, अहंकाराची काठी ज्ञानानं सांभाळावं लागते. अहंकार गेला तुका म्हणे देव झाला, अहंकार झाला तुका म्हणे वाया गेला. आणि अशा गटमटीत मग नामदेवरायांनी देवाचा हात धरला. म्हणजे देवा बस झालं ना सोन, पान प्रगट द्यान त्याला दर्शन. त्याचा भावभागान बिचारायचा काय, पाहता प्रगट. लगेच चतुर्भुज रूप प्रगट केलं. त्या ठिकाणी 10 दिशा सुशोभित झाल्या. जिकडं तिकडं लख प्रकाश. हरपाल तर पाहतच राहिला. अरे बाप रे बाप. रूप सावळे सकुमार कानी कुंडल मकराका सकुमार रस सकुमार मदनाचा पुतळा सहस्रदीप दीप कैशी प्रकाशली प्रभा कैशी प्रकाशली प्रभा. हे उजाळल्या 10 दिशा गगना आलीशी शोभा. आरती वालो माझ्या कृष्ण सभागिया, माझ्या रामा सभागिया. चर मोहरले तुझी मूर्ती पाहवया, तुझी मूर्ती पाहवया. हरपालानं आरती केली. देवाचं रूप डोळे भरून पाहिलं. हरपालानं डोळे भरून देवाचं रूप पाहिलं. देवाकडे पाहिलं, डोळे भरून पाहिलं, पोटभर पाहिलं हरपालानं. मग हरपालानं देवाची चरण धरावं का नाही? बोला. हरपालानं देवाच्या पाया पडावं का नाही? बोला.
ऐका, हरपाल देवाच्या पाया नाही पडला, हरपाला माऊलीची चरण धरले. म्हणला माऊली तुमचे चरण माझ्या झोपडीला लागल्यामुळं सर्व सुखाचा आगर असणारा भगवान परमात्मा केवळ तुमच्या चरणामुळे माझ्या झोपडीकडे वळाला बरं का. सर्व सुखे आधी येथेची वळणी, सर्व सुखे आधी आधी येथेची वळणी, चरण पूजे विको सोडून
दोन मिनिट कीर्तन संपली सेवा संपली विको कमी करा सेवा संपली हा सर्व सुखे आजी येथेची वळली आणि संतांची देखील चरणामुळे संतांची चरण महत्वाची संतांच्या चरणाची सेवा महत्वाची आणि 5-10 मिनिट तुमचे जास्त घेतले असतील मला माफ करा महाराष्ट्रभर कीर्तन सुरू आहे तुमच्या आशीर्वादानं माझं बरं आहे चांगलं आहे लांब कीर्तन करायला पण इथली सेवा खरोखरच आनंददायी सेवा आहे हे मी माझं भाग्य समजतो मी तर समजतो माझ्यासारखा भाग्यवानच नाही उद्धव बाबाची सेवा एक मला मिळाली तर बस झाली आणि हे माझं तरुण माझ्यावर प्रेम करणारे तरुण मंडळ तुमच्या गावचं मी तरुणावर प्रेम करतो आणि जोपर्यंत विशाल अंतकरणाचा विशाल माझ्या पाठीमागे आहे तोपर्यंत आणि महाराज कैलास महाराजांसारखी मंडळी तोपर्यंत बाबाची सेवेचा योग येतो हे की नाही आणि बाबाची सेवेचा योग येणं म्हणजे काय सोपी गोष्ट आहे आणखी काय पाहिजे आणखी याच्यापेक्षा काय पाहिजे खरंय ही सेवा खरी हे जीवन खरे बाकी जायचं जाऊ दे कुछ तुम समझो कुछ हम समझे हमें तो अपनों ने लुटा गैरों में कहा दम था त्यामुळं धन्यवाद बर का विशाल आणि धन्यवाद तुम्ही आतापर्यंत बसले आणि मी चिंतन केलं असं चिंतन असलं असं काही माझा आग्रह नाही बरं का महाराज विरोध तेवढे काही जास्त केले नाही पण चिंतनच करण्याचा प्रयत्न केला पाठीमागं बाबाची शक्ती असल्यामुळं माझं मला समाधान वाटलं बुवा आणि पूर्णपणे हे जे शेवटचे आता सांगणार आहेत तुम्हाला मार्गदर्शन करणारे उद्याचं कीर्तन रोपरीक्षा होईपर्यंत कोणीच उठायचं नाही बरं का तेवढी शिस्त पाळा म्हणजे काम झालं बसल्याच्या आग्या काही हरकत नाही बोलू नका फक्त शिस्त पाळा कोणीच उठू नका रोपरीक्षा होच तर ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम